आणि अजून एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी आमदार के.पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या मार्गावर आहेत, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। के.पी. पाटील यांनी महाविकास आघाडीकडे जवळीक वाढल्याची माहिती देखील आता मिळते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत आहेत। भूषण, हसन मुश्रीफानंतर के.पी. पाटील हे अजित पवार गटाचे बडे नेते आहेत, मात्र ते आता महाविकास आघाडीशी जवळीक साधताना दिसतात। नक्कीच राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे माजी आमदार के.पी. पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आहेत। त्यातील राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर के.पी. पाटील यांनी अजितदादा गटाकडे जाण्याचा निर्णय आहे तो घेतलेला होता। मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची महाविकास आघाडीसोबतची जवळीक आहे ती वाढल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत। कारण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांनाच पुन्हा एकदा मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून के.पी. पाटील हे थेट आता शरद पवार गटामध्ये किंवा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे अशी वर्तवली जाते। कारण आपण बघितलं शक्तीपीठ महामार्गाविरोधात जो काही महामोर्चा 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये निघाला, त्यावेळी मुख्यमंत्री यांनी एकूणच सरकारविरोधात जोरदार टीका या सगळ्या के.पी. पाटील यांनी केलेली होती आणि यावरूनच के.पी. पाटील हे आता महाविकास आघाडीमध्ये जाणार, ते शरद पवार गटामध्ये जाणार की काँग्रेसमध्ये जाणार याबाबतच्या देखील आता चर्चा कोल्हापूरमध्ये सुरू झालेल्या आहेत। नक्कीच भूषण, त्यामुळे के.पी. पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।